चला बनवूया घरच्या घरी पनीर मसाला। त्यासाठी पनीरचे क्यूब घ्यायचे आहेत, रेडीमेड पॅकेटमध्ये भेटतात बघा। हे पनीर क्यूब, 2 टमाट्याची प्युरी बनवायची, त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट, थोडे खडे मसाले घ्यायचे आहेत, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि कढीपत्ता। एका वाटीमध्ये 2-4 चमचे दही घेऊन त्यामध्ये हळद, गरम मसाला, लाल तिखट पावडर आणि थोडासा धना पावडर टाकून याची एक पेस्ट बनवून घ्यायची आणि पेस्ट बनवून बाजूला जरा साईडला ठेवून द्यायची आहे। तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये थोडं बटर किंवा तूप टाकून हे पनीर क्यूब जो आहे ना ते फ्राय करून घ्यायचे। नंतर थोडंसं तेल टाकून खडे मसाले टाकून त्यात अद्रक लसूणची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा टाकून मस्त असं परतून घ्यायचं आहे। थोडासा कांदा परतून झाला की त्यामध्ये टमाट्याची प्युरी टाकून छान असं परतून घ्यायचे। मग याच्यामध्ये आपण जी दहीची पेस्ट केली ना मसाल्याची ती याच्यामध्ये टाकून थोडा वेळ मस्त याला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचे। मग पनीरचे क्यूब टाकून वरून थोडी कोथिंबीर टाकून हवं तर बटर टाकून मस्तपैकी याचा गरमागरम आस्वाद घ्यायचा आहे। हॉटेलसारखे पनीर मसाला तयार आहे।